पट्टा इकडे असल्यामुळं आपल्याकडे ते कमी कमी दाबाचा दाबानं पट्टा रेंजमध्ये 12 मिनिटं. जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. मग मराठवाड्यामध्ये कोणता? परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा, ह्या परिसरामध्ये काय होणार, मग रिमझिम पाऊस पडणार. म्हणून हे विदर्भामध्ये जास्त पडत असल्यामुळे मराठवाड्याला रिमझिम 25, 27, 28 दरम्यान येणार आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. पण ते पण सर्व दूर नाही, काही भागातच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतं. हे पाऊस महाराष्ट्रामध्ये ह्या महिन्यात कशामुळे नाही आला, तर त्याचं खरं कारण सांगतो. की काय होतंय की विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या जवळजवळ कमी दाबाचे पट्टे तयार झाले. तर ते काय होतात, ते सरळ नागपूरकडे येतात. नागपूरकडून काय होतात, इकडं अमरावतीकडून इकडं बैतूलहून इकडे इंदोरकडे जात असल्यामुळे एका पाठोपाठ मग जवळपास 3 लो प्रेशर कमी दाबाचे पट्टे तिकडंच चालले तर मग तिकडे जात असल्यामुळे महाराष्ट्रातलं सगळं बाष्प तिकडे खेचलं जाते. म्हणून महाराष्ट्रातला सध्या पाऊस बंद आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एवढा जोर धरून पाऊस नाही. मग महाराष्ट्रात जोर धरण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की मछलीपट्टम आहे, म्हणजे इकडे चेन्नईकडे मछलीपट्टम आहे. त्या आपल्याकडे मछलीपट्टम मध्ये काय होतं, सप्टेंबरमध्ये तिकडे कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यानंतर ते पाऊस काय होतो, तेलंगणाकडे येतो. तेलंगणातून महाराष्ट्राकडे येतो. म्हणून मग महाराष्ट्रात जर पाऊस चांगला पडायचा असेल तर इकडं मछलीपट्टम, इकडं तेलंगणामध्ये कमी दाबाचा पट्टा होणं गरजेचं आहे. पण भुवनेश्वरकडे कमी दाबाचे पट्टे झाले की ते सरळ पाऊस नागपूरकडे जातो. नागपूरकडून मध्य प्रदेश, इकडे उत्तर प्रदेश, इकडे गुजरातकडे तो पाऊस जात असल्यामुळं महाराष्ट्रातला पाऊस कमी आहे. दुसरं काही याच्यामध्ये काही कारण नाही. त्याच्यानंतर हे सगळीकडे काय व्हायचं, सरळ 3 एका पाठोपाठ 3 कमी दाबाचे पट्टे केले. आणि आता जे नंतर सप्टेंबरमध्ये जे कमी दाबाचे पट्टे येणार आहेत ते काय होणार आहेत, परत अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्याच्यानंतर इकडं मछलीपट्टम, इकडं चेन्नईकडे देखील चांगलं सक्रिय होणार आहे. मग तिकडं वातावरण सक्रिय झाल्याच्या नंतर ते पाऊस